पवित्र अशा महाविहार बावरी नगर दाभड जिल्हा नांदेड या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्धाच्या जयंतीच्या अनुषंगाने 15 दिवसीय श्रामणेर शिबिर आयोजित केला आहे। पूज्य डॉक्टर प्राचार्य केम धम्मोजी महास्तवीर, प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महास्तवीर यांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनाखाली हे 10 दिवसीय श्रामणेर शिबिर आहे। तर या 10 दिवसीय श्रामणेर शिबिरामध्ये वेगवेगळ्या भागातून हे कुलपुत्र अंशकालीन श्रामणेर बनण्यासाठी आलेले आहेत। तर प्रथम हे ध्यानाला बसत आहेत। तर डाव्या पायावर उजवा पाय, डाव्या हातावर उजवा हात, पाठीचा कणा एका सरळ रेषेत, मान नाकाच्या सुमारात, दोन्ही डोळे स्वाभाविक बंद। स्वाभाविक बंद म्हणजे घट्ट पण लावायचे नाही आणि मिची उघडे पण ठेवायचे नाही। ओठ पूर्ण बंद आणि आपलं सगळं लक्ष आपल्या श्वासावर, येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे। सारं लक्ष आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा। येणाऱ्या श्वासाला येणारा श्वास जाणा, जाणाऱ्या श्वासाला जाणारा श्वास जाणा। श्वास येत आहे तर येत आहे असं जाणा, श्वास जात आहे तर श्वास जात आहे असं जाणा। फक्त जाणायचं आहे, आपल्या मनानं काही करायचं नाही आहे। श्वास लंबा येतो तर लंबा जाणा, श्वास छोटा येतो तर छोटा जाणा। येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर आपलं सारं लक्ष केंद्रित करा। श्वास जबरदस्ती जोरानं घ्यायचा नाही, जबरदस्ती जोरानं सोडायचा नाही। तो जसा येतो तसा येऊ द्यायचा, जसा जातो तसा जाऊ द्यायचा। फक्त त्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं। आते जाते सांस पर रहे निरंतर ध्यान, इससे मिटते हैं सारे क्लेश, इससे मिटते हैं विकार। आते जाते सांस पर रहे निरंतर ध्यान, इससे मिटते हैं सारे क्लेश, इससे मिलता है ज्ञान। श्वास लंबा येतो तर लंबा जाना, श्वास छोटा येतो तो छोटा जाना, जसा येतो तसा जाना, जसा येतो तसा जाना। सांस सांस को देखते सत्य प्रगटता जाय, सत्य सत्य को देखते परम सत्य दिख जाय। सांस सांस को देखते सत्य प्रगटता जाय, सत्य सत्य को देखते परम सत्य दिख जाय।
पूज्य भिक्खू संघाच्या सानिध्यात अंशकालीन श्रामणेर 15 दिवसपर्यंत हे आनापानसती भगवंताच्या वचनाचा पाठ व वेगवेगळे सुसंस्कार शिकणार आहेत. आजचा पाठ हा पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो हे यांना शिकवत आहे. भवतु सब्बमंगलं भवतु सब्बमंगलं भवतु सब्बमंगलं मनसा फक्त आता हळूवार आपला जो डावा हात आपण ठेवला होता ना, उजवा हात ठेवला होता डाव्या, तर तो हळूहळू बाजूला घ्या. फक्त आपला हात बाजूला घ्या. फक्त हात हळूहळू बाजूला घ्या. ठीक आहे. आता उजवा पाय आपला हळूहळू हळूहळू खाली उचलून ठेवा. एकदम शांतपणे हळूहळू 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 हे करून ठेवा. आपल्या पाठीचा कणा हळूहळू सैल करा. शरीराला सैल करा म्हणजे आराम करा. आणि आपले मान सरळ करा, लूज करा. आणि दोन्ही डोळे हळूहळू हळूहळू उघडा. एकदाच उघडायचे नाही. हळूहळू 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 दोन्ही डोळे उघडा शांतपणे. आणि शांतपणे आता गुडघ्यावर बसायचं आहे. तर पहिली फक्त सगळी नाही, फक्त ही पहिली लाईन हळूवारपणे गुडघ्यावर बसा. हां, फक्त पहिली लाईन हळूवार गुडघ्यावर बसा. फक्त पहिली लाईन अशी हळूवार गुडघ्यावर बसा. छान. दोन्ही हात हृदयाशी जोडा. दुसरी लाईन हळूवारपणे गुडघ्यावर बसा. दुसरी लाईन शांतपणे. आता तिसरी लाईन, चौथी लाईन, पाचवी लाईन, सहावी लाईन. हे धम्माचे संस्कार वेगवेगळ्या कुळातून आलेले कुलपुत्र. सातवी लाईन बघा किती सुव्यवस्थित पद्धतीनं हे आपल्या वेगवेगळ्या घरातून आलेले कुलपुत्र भगवंताचं वंदन करण्यासाठी सुव्यवस्थित पद्धतीनं बसलेले आहेत. तर सगळ्यांनी मी ज्या टायमात वंदन करायचं सांगेल त्या टायमात तुम्ही बुद्धं नमामि म्हणायचं. पण नमामि कुठं आलं पाहिजे? जमिनीवर आलं पाहिजे. म्हणजे एक साथ वंदन होतं आहे की जेणेकरून तुम्हाला पाहून दुसरे प्रेरित झाले पाहिजे आणि त्यांनीही 10 दिवस म्हणा 15 दिवस म्हणा धम्माचे संस्कार शिकले पाहिजे. म्हणून आता मी तुम्हाला सांगणार. बरोबर तुम्ही माझ्या पाठोपाठ छानसं वंदन करायचं आहे. एका आवाजात हृदयाशी हात ठेवा आणि एका आवाजात सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. बुद्धं नमामि. गुड. हळूच वर यायचं आहे. धम्मं नमामि. गुड. संघं नमामि. व्हेरी गुड. असंच बसून 3दा नमो तसं म्हणायचं आहे. मी ज्या आवाजात म्हणतील त्या सुरात म्हणायचं आहे, दुसऱ्या नाही. हृदयाशी हात ठेवायचे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि
द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा